नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उद्या गणेश चतुर्थी, भाद्रपद शुक्ल चतुर्थी. सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर गणपती बाप्पा येणार म्हटल्यावर सगळ्यांची लगबग सुरू होते. सगळ्यांच्या घरी अगदी छान आवराआवरी होते. गणपती बाप्पा आणताना काय काय करायचं, त्याचबरोबर या 10 दिवसात काय करायचं हेही मी सांगणार आहे. खरं तर उद्याचा जो दिवस आहे तर त्या दिवसभरात तुम्ही गणपती कधीही बसवू शकता. त्या दिवशी वेगळा असा मुहूर्त नसतो गणेश चतुर्थीला, त्याच्यामुळे तुम्ही कधीही बसवू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच लोकांनी मला विचारलं की ताई, पहिल्याच वर्षी आम्हाला हा गणपती बसवायचा आहे, आमचं पहिलंच वर्ष आहे, पण आमच्या मोठ्या घरी पण बसतो, तर आम्ही बसवला तर चालेल का? तर हो, नक्कीच चालेल. कारण आपण सगळेजण वेगळे राहतो. जर वेगळी चूल असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या घरी वेगळा गणपती बसवू शकता. गणपती बाप्पा जेव्हा तुम्ही घरी आणाल तेव्हा गणपतीचं जे तोंड आहे, म्हणजे त्याच्या रुमाल बांधायचा आहे आणि चेहरा आपल्याकडे ठेवायचा आहे. जेव्हा तुम्ही जे कोणी घरी गणपती घेऊन येतील तर तेव्हा तो गणपतीचा जो चेहरा आहे तो आपल्या घराकडे करायचा आहे. आणि थोडक्यात जे कोणी गणपती घेऊन उभा राहील तर त्यांच्याकडे पाठ होईल आणि घराकडे आपला चेहरा होईल गणपतीचा. रुमाल काढायचा आहे. जी व्यक्ती घेऊन येणार आहे तर तिच्या पायावर पाणी, दूध, परत पाणी असं करून हळदी कुंकू वगैरे सगळं व्हायचं आहे. गणपतीला सुद्धा कुंकू व्हायचं आहे, औक्षण करायचं आहे आणि नंतरच बाप्पाला आतमध्ये घ्यायचं आहे. आत घेतल्यानंतर सगळ्या घरामधून गणपती बाप्पांना फिरवायचं आहे, म्हणजेच थोडक्यात सगळीकडे दाखवायचं आहे. आणि मग थोडा वेळ थोडं बाजूला ठेवून जिथं तुम्हाला तिथं विराजमान त्यांना करायचं आहे ती जागा व्यवस्थित करून मग तिथं तुम्ही प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर गणपती बाप्पा तिथं ठेवू शकता. आता हे झालं पहिल्या दिवशीचं. त्याचबरोबर ह्या दिवशी गणपती बाप्पाला मोदक आवडतात, तुम्हाला माहिती आहे. तर मोदकाचा नैवेद्य बऱ्याच ठिकाणी दाखवला जातो. मोदकाबरोबर पेढे तुम्ही ठेवू शकता. त्याचबरोबर मोदक वेगवेगळे प्रकारचे, म्हणजे उकडीचे असतील किंवा तळायचे मोदक असतील. काही ठिकाणी पंचखाद्याचाही मोदक करतात आणि त्याचा नैवेद्य दाखवला जातो. तर ही प्रत्येकाच्या घरी वेगवेगळी पद्धत असते, त्याप्रमाणे तुम्ही नैवेद्य दाखवा बाप्पाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळ संध्याकाळ बाप्पाची आरती करायची आहे आणि वेगवेगळा त्याला प्रसादही दाखवायचा आहे. ह्या 10 दिवसात, ह्यावर्षी बहुतेक 11 दिवस गणपती बाप्पा आलेले आहेत, त्याच्यामुळे ह्या 10-11 दिवस जे काही असतील तेव्हा तुम्ही गणपतीसाठी अथर्व शीर्ष आपल्या मुलांकडनं म्हणून घ्या, तुम्ही स्वतः म्हणा. कारण अथर्व शीर्षामध्ये जी ताकद आहे ती खूप मोठी आहे. तर ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते सांगणारच आहे. त्याचबरोबर गणेशाला हत्तीचं तोंड का लावलं गेलं आणि त्याच्यामागे काय कथा आहे, किंवा आपल्या गणेशाचे म्हणजेच गणपती बाप्पाचे जे अवयव आहेत तर त्याच्यातला जो अर्थ आहे तो मी उलगडून सांगण्याचा प्रयत्न ह्या 10 दिवसात नक्कीच करणार आहे. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये जसं शक्य होईल तसं मग गणपती बाप्पाचे डोळे असतील किंवा सोंड असेल किंवा कान असतील, पोट असेल, त्याला लंबोदर म्हणून आपण संबोधतो, तर ते का, तर ह्या सगळ्याचा अर्थ काय आहे हे मी सांगायचा प्रयत्न नक्कीच माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. तर सगळ्यांनी ह्या गणपतीच्या दिवसात अथर्व शीर्ष नक्की म्हणा, त्याचंही महत्त्व नक्कीच सांगणार आहे मी तुम्हाला. त्याचबरोबर रोज ओम गंग गणपतये नमः हे तुम्ही एक माळ करू शकता किंवा ओम गंग हे सुद्धा करू शकता. यानेही खूप छान वाटेल तुम्हाला. चला तर मग परत भेटू एका नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद. स्वामी ओम. गणपती बाप्पा मोरया.